बऱ्याच वर्षातून काकू आईचं कुठेतरी अशा प्रकारचा गौरव होताना मुलांच्या हातातून परिवाराच्या हातातून होते हे खरं म्हणजे चांगले संस्कार पडल्यामुळेच हे घडू शकतात। आणि मी मनापासून या परिवाराला आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की आईचं प्रेम काय असतंय हे ज्याच्या जीवनात आई हे त्याला कळते। खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आम्ही सगळे मोठे झालो, परिवर्तन आपल्या जीवनामध्ये झालं, पण ज्या घरामध्ये आई नाही ना ते घर पोरकं असते। ती घरामध्ये बसून जरी असली तरी त्या घराला खूप मोठा आशीर्वादाचा एक मोठा खांब असतो आणि तो खांब ज्या वेळेला घरातून जातो त्या टायमाला त्या घराची कधीच ती पोकळी भरून निघत नाही। आज आईच्या नावाने या परिवाराने एवढा मोठा चांगला कार्यक्रम केला हे खरं म्हणजे समाजाला एक फार मोठं निश्चितपणे दिशा देणारा एक कार्यक्रम आहे, घडलं पाहिजे। माझी तर माझ्या समोर बसलेल्या मातांना महत्वाची विनंती आहे, लहानपणापासून आता तुम्ही तुमच्या मुलांच्या हातातल्या मोबाईलचं दर्शन वाढलंय तुमचं, त्या मोबाईलच्या दर्शनमुळे आया आणि मुलाचं नातंच कमी होत चाललंय। पूर्वी असं होतं की घरातली आई चुलीवर जर भाकरी भाजत असेल आणि घरात मूल रडायला लागलं तर भाकरी करपली तरी चालेल, पण ती धावत जाऊन आईला मुलाला उचलून घेत होती आणि मूल शांत होत होतं। आता गॅस आले, शेगड्या झाल्या, चुलीवर किंवा शेगडीवर जर भाकरी टाकली असेल आणि मूल रडायला लागलं तर आई काय करते, त्याच्या हातात मोबाईल देते। आईने उचलून घेऊन तो मूल गप्प होत नाही, पण मोबाईल दिल्यानंतर तो मूल गप्प होतोय। मग माया कोणाची, आईची का मोबाईलची? ही खरं म्हणजे आज आपल्याला भविष्याची एक वेगळी नांदी आहे। माझी सगळ्या माता पितांना आईना हीच विनंती आहे, मोबाईलची गरज आहे पण ती किती? हे संस्कार खऱ्या अर्थाने या साचे परिवाराने विषय परिवाराने दिलेले आहे। त्या टायमाला रमाकांत आपण खरं म्हणजे त्या टायमाला मोबाईल नव्हते म्हणून तुम्ही हे कार्यक्रम करू शकले, मोबाईल असते तर तुम्ही आईला आठवणच राहिली नसते। साशे परिवाराला त्या टायमाला मोबाईल नसल्यामुळे हे गुण आले आणि हेच गुण खऱ्या अर्थाने माझी स्वतःची पण धारणा आहे की आम्ही आमच्या मुलांना संस्कार द्या, पण आमची संस्कृती जपण्याचा महत्वाचा चांगला विचार आपण त्यातून रुजवलं पाहिजे। तोच जर रुजवायचा असेल तर ही भविष्यातली पिढी, आज आपण एवढ्या मोठ्या महान नेत्याशी खूप आपल्या समोर मार्गदर्शन करणारे आहेत, त्यांचे प्रवचन ज्या वेळेला होते त्यावेळेला त्यांच्या मनातल्या सुद्धा भावना खूप चांगल्या असतात। आईवर ते तासन तास बोलत असतात, पण आईवर बोलत असताना आम्ही आमच्या घरामध्ये काय चाललंय याचा कधीच बोध घेत नाही। आपल्या घरामध्ये ज्या वेळेला या अशा प्रकारचे संस्कार तयार होत असतात त्या टायमाला आपण खूप अडचणीत येते। घरामध्ये जेवण जर झालं असेल, एकाच घरामध्ये 4 परिवार राहत असतील तर मिस कॉल देऊन त्याला जेवायला बोलवलं जाते। मालिका चांगली असेल तर तुम्ही जेवून घ्या, मी नंतर मालिका पूर्ण झाली का जेवायला बसते। या मालिकांनी, या मोबाईलनी आमच्या परिवारांचं संपूर्ण आज परिवर्तन घडवलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला जर खऱ्या अर्थाने चांगले विचार घडवायचे असेल तर प्रत्येक कुटुंबामध्ये अशा प्रकारचे सन्मान आमच्या मातांचे झाले पाहिजेत आणि ते सन्मान करण्याचा बहुमान खऱ्या अर्थाने साचे परिवाराने आज घेतलाय आणि तुमच्या आमच्या समोर हा आदर्श खऱ्या अर्थाने ठेवलेला आहे। आज काळाची गरज आहे, खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे, प्रगती झाली, पण प्रगतीच्या बरोबर अधोगती पण आम्ही करतोय। आमच्या संस्कारांची अधोगती होत चाललेली, आमचे संस्कार टिकले पाहिजे, आमच्या संस्कारांना दिशा मिळाली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आम्ही आमची प्रगती चांगल्या विचारातून पुढे घेऊन जाऊ शकतो। निश्चितपणे प्रगती झाली पाहिजे, प्रगतीला कोणी रोखू शकणार नाही। आम्हालाही वाटते परिवर्तन झालं पाहिजे, पण परिवर्तन विचारातून सुद्धा झालं पाहिजे। विचाराचं परिवर्तन देवाणघेवाणीमधून होऊ शकते। आज आपण एकत्रित कुटुंब पद्धती तर संपुष्टात आलेली आहे। एकदा लग्न झालं ती मुलगी सांगते नाही मला कुटुंबात नाही राहायचं, मला मुरबाडला खोली घेऊन राहायचे, बदलापूरला फ्लॅट घेऊन राहायचे, आम्हाला घराचं सोयीसुतक राहिलं नाही। प्रत्येक मुलीच्या मनात जर असं आलं तर हे आमच्या गावाचं गाव पण कुठं राहील।
आमच्या गावाच्या मध्ये ही संस्कृती कुठं राहील? तुम्हाला विश्वासाने सांगतो, काही वर्षांनी ही सगळे शहर बकाळपणा आपल्या गावामध्ये येऊन आपल्याला गावाचं गावपण टिकवण्याची खरी गरज लागणार आहे. आज जे बाहेर गेले त्यांना विश्वासाने सांगतो, आपला सातबारा आपल्या गावातलं घर हे टिकवा. एक दिवस तुम्हाला पुन्हा गावात यायला लागणार आहे आणि ती संस्कृती खऱ्या अर्थाने आम्हाला टिकवण्याची आज काळाची गरज आहे. हे विचार कोणी मांडत नाही. या विचाराने कोणाला चांगला फरक पडणार नाही, काही निंदाही वाटेल, पण गरज आहे, काळाची गरज आहे. आपल्याला हे संस्कार अशा मातांच्याच कडून मिळू शकतील. आमच्या माता पित्यांचा सन्मान राखणं ही आज गरज आहे आणि ती संस्कृती जपण्याचं काम ज्या ज्या परिवारामध्ये होतंय ते निश्चितपणे कौतुकास्पद होतंय. आज या नात्याने एवढा मोठा संसार उभा केला. दोन्ही परिवार नाती जपली, देवळीचा असेल इकडचा असेल, दोन्हीच स्नेह संबंध आज पण तशाच प्रकारचे टिकवलेले आहेत. नाहीतर कधीच मामा कुठं आणि भाचे कुठं हा सगळा वेगळ्या पद्धतीने चाललेला बाजार आपल्याला जर थांबवायचा असेल तर प्रत्येक कुटुंबातल्या आपल्या आईने, मी सांगत नाही की असा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करा, पण तुमच्या घरातल्या घरामध्ये आपल्या आईचा सन्मान करा. तुमच्या नातेवाईकांना बोलवा, सगळ्या परिवाराला बोलवा, एकत्रित यायला शिका. एकत्रित आल्याशिवाय तुम्हाला तुमच्या परिवाराचं नातं आणि जिव्हाळा जपणार नाही. हे जिव्हाळा टिकवायचा असेल तर हे समाजामध्ये कार्यक्रम झाले पाहिजेत आणि ते नक्कीच आज आईच्या रूपाने ते पाहायला आपल्याला मिळतात. त्या आईला खरं म्हणजे मी मनापासून नतमस्तक होतो. तर तुमच्यामुळे हे आम्हाला सुद्धा आशीर्वाद मिळावे, हेच आशीर्वाद आम्हाला घडावेत. आमच्या नशिबामध्ये आई वडील राहिलेले नाही, पण निश्चितपणे ज्यांना ज्यांना आम्ही मानतो आई वडील माझ्यापेक्षा ते मोठे आहेत, त्यांना मी नतमस्तक होऊन सगळ्यांना सांगतो, हा संस्कार आमच्यावर सुद्धा असावे. आमच्यातून चुकत असेल तर आमच्या कानाला धरण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तो अधिकार सगळ्याच कुटुंबामध्ये वापरला जावा, हीच या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून आईचा आशीर्वाद घेऊन त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी निश्चितपणे अजून ठणठणीत आहेत, त्या चांगल्या पद्धतीने अजूनही त्यांचं आयुष्य वाढावं, त्यांच्या परिवाराने सेवा केली, त्यांना अजूनही सेवा करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पा. खऱ्या अर्थाने अप्पांचं भाषण हे सुद्धा एक छोटेखानी प्रवचन.